किती दिवस झाले करायला गाव. आताच काकू रेणू काकू ती येऊन गेली रूमला. रेणू काकू ते नीलू काकू आल्या होत्या. मोठं आहे की मान आले तर मान काय नाही. गाव आम्ही म्हणाले पोट्यालाच आहे काय की. म्हणलं पोट्याला नाही गावा करायली म्हणलो माय. मस्त बाया येऊन गेल्या. ती बाई म्हणते ना दो आया म्हणे. काय म्हणते ती म्हातारी दोघी आल्या होत्या. दो आया म्हणते ना काय गडी म्हणजे नाही बाबा चाला का म्हणजे नाही दादा बाय आल्या होत्या. ते रेणू काकू आणि ती घरा मागली. कशी काय मला म्हणले ग्रामसेवकाची रूम माहित आहे का बाई तुला इकडे जाऊ लागल्या म्हणजे सहज जाता जाता आलो म्हणजे. ग्रामसेवकाची नाही म्हटलं नवीन आले ग्रामसेवक कुठं थांबा रे आता. ग्रामसेवक नवीन आले नाही दोघी जवळ आल्या होत्या. बसल्या जरा समजून झालं दिल्या मग पट्ट फिरायला. पुन्हा बाई आलीच नाही म्हणजे काय करायची काय नाही. मी म्हणलं बाय नाहीच खोट्याला गाव करायची गाव नाही दोघी जणी. तिला घेऊन गेली तिला घेऊन गेलो म्हणून काल ये पाय अशा बाया तू येशील तो म्हणायचा मग म्हणला बाबा तिला आहे म्हणून मी चालू काल 7 वाजे ना हे बाजू पुढे साड्या घेतल्या तर त्या मेहनीच्या पोरीने काय करावं काय नाही. भाव्याचा काल फोन आला आजी तर बाबा म्हणलो येता म्हणल्याने आज अजून बस स्टँडला आलं दिसतं आमच्यात. या आल्या म्हणली बस स्टँडमध्ये हा म्हणली. मी भोकरला आलो म्हणला गाडीवर घेऊन जातो म्हणला म्हणून फोन लावायसाठी इकडे आली. तिनं म्हणली भाजी मेजी माई घेऊन ये म्हणली. मी काला तिकडे बेजारला येऊ म्हणली ते परश्यात फिरशात नाही म्हणला आजच्या दिवस राहायचं उद्या जायचं पोट्यालाच ये म्हणला. बाईला रिटर्न पोटा काय हो आता माझ्या संग यायचीच होती. आता बाईकच जाऊ म्हणजे तिची जत्रा तिकडंच राहिली भाजी तिकडंच राहिली मिरच्या फिरच्या हे सगळं राहिलं तिकडंच गेल्या आणि ती इकून आल्या नाही. इकून आल्या असल्या भोकळ म्हणतो तू यापाशी ठीक होते आणि तिकडे जात होते. असं करत होती तुम्ही इकडून आल्याच नाही. तिकडून नेली फुकट गेल्या. ते मला पुतण्याची कार होती. कोणता पुतण्या होता मास्तरची मेरी ठीक लागलं नाही काय नाही आम्हाला. आता मी दिसालो त्याच्यात ना काय बोल तू 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 बोल त्याच्यामध्ये दिसाले तू ऐकाय तुला ऐकायलेत लोक. नाही काय मी काय असं व्हायलंय मला जरा वाढून सन्मान आलं मायो काय करू काय नाही. मला येऊ नाही वाटलं. मला आताच्या बांधलं तू कोण निघून आलं ते कळणं आले सोपं काय तुला काहीच कळण झाले. तेव्हा तरी एकदा कोण नाही सांगते हात येतूनच आम लागते म्हणलं पार्वताच्या कुठे गेलं की माहिती गोरवाडीला मामा ती मामा मामी तू गावाकडे गेली नव्हती का गोरवाडीला. हो तेव्हा काय त्या गोळीतून आले मला कळलं बाबा तिच्यात गोळीतून निघाले की इकडच मला कळलं नाही. लावली का बाबाला करून नाही लावलं लावण्या आधी मग चलीवर आल्या दादा लावते की येते की दादा आल्या लावल की कुठं आहे काय घेऊन येणार आहे की असंच न्यायलाच येणार आहे. काय आला काय नाही. तिनं म्हणली मग भाजी मोकरच्या ते जत्रा घेऊन ये म्हणली. मी काला येऊ म्हणली पोट्याला आता तूच घेऊन ये म्हणली. नाही म्हणला मी बस स्टँडला आलो म्हणला आता घरा जाईना म्हणला. आणि ये ना म्हणला इकडेच शेतातून मिरच्या काही आणून उद्या जायची म्हणला असा म्हणला बाबा. काल फोन लावला
येतो म्हणजे काम आल्या नाही हो म्हणजे कडूनच घेतला नंबर दादानं काही काल. येतो म्हणजे काम आल्या नाही तिथं एक बाई वारली अहो. हो. मग परवाच्या दिवशी गेल्या कोणतरीच्या घराला हम्म. हिच्या घरी आंघोळी मिंगोळी केल्या गेल्या ते येऊच दे ना की मग हिच्या घराला दूर काचा आहे दूर हा, मोठ्या मावशीत पोरग्या हा. मग तिनं काय केलं, तिच्या शेतात नेलं पोरानं हातून हम्म. शेतातून घराला आणलं गप्पा. झापटपरी त्या बाईच्या घरी चालल्या नाही गेलीला बोलायला मग काल गेल्या पाठी आंघोळ मिंगोळी करून असं. ती येऊच दे ना की मग आता हा. तिचं पोट भरलं माय कोणाचं? गेल्याचं त्या मेवणीचं छान वाटलं. चहा पिऊ दे ना दुखणं आलं तर म्हणा काय नाही गेली म्हणा आमच्या संग नातर जेवली नाही. त्यांच्या मोबाईल लावतो दादाला. बाथरूमला गेली की काय हो. हा दादा कुठं आहेस? हो आत्ता आल्यात म्हणलं माहिती रूमला. हो हो. कोण आहे दवाखान्यात? कोणाला आणलं की? काय झालं? काय झालं होतं? दादालाच. का मग हा हा. हा हा. बरं. पातलं म्हणलं काय हो हो. हा हा. हा हा. बरोबर. ऑपरेशन करायला लागते म्हणलं बरं मग ये मग गोळ्या घेऊन. हो 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 हो. दादाला झालंय म्हणा ते हे झालं तर मी हो हे झालंय मग काय झालं कमी झालं म्हणला जराशी राहिले म्हणला अजून गोळ्या संपल्या म्हणला. डॉक्टर म्हणले की बाबा एकाला वजन घेऊन म्हणलो ठेवायचे म्हणलो कमी झाल्यानं हे करा म्हणला. अजून गोळ्या घेतल्यानं कमी होती म्हणाला. अजून संपल्या मग ऑपरेशन करायला लागते म्हणलं नाही तेवढं नाही म्हणा कमी व्हायले कमी झालं म्हणला की गोळ्या संपल्यात म्हणाला. कमी व्हायले म्हणा. इकडे येतो म्हणला का येतो म्हणला बसा म्हणला येतोच येतो म्हणला म्हणून येणार तर कसं राहील आहे की मोठी माहिती काय करायली म्हणा काम काय करायला की आता बऱ्याच असते दोघी जावा ती ग्रामसेवकाला आल्या होत्या. ग्रामसेवकाच्या रूम कुठं आहे म्हणल्या मला मलाच माहित नाही ते कुठं आले की नाही पगार कोणाच्या चालली नाही अजून. आत्ता 20 तारीख
शनिवारच्या नंतर काय कीच शनिवारच्या नंतर म्हणलं तर अजून सोमवार मग अजून खूपच दिवस सोमवार रविवार आहे माय आले काय करावं आणि काय नाही. मग करू का मग मी आता काय आणलं सोनं सोनं आणलं तुला मला काय आणलं कोण कोण दिलं सोनं दिलं लहान याच्यात काय आहे याच्यामध्ये काहीच राही ना असं कसं राहत नाही त्याच्यात. वाव हे बघा माझ्या आईने मला काय आणलं सोन्याची साखळी. कोणाला सांगायची ते काय युट्यूबवाले माणसाला माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगू युट्यूब फॅमिली कितीची वेळ कोणाला म्हणाल मला म्हणाले कितीचे 12,000ची 1 ग्रामची. जमलं काय त्याचे लय मार्ग होते मला लयच भारी कुठं माणसाजवळ राहतात. तर चालतं बाबा गावात गावामध्ये जांभळ्या गॅरंटीचा माल राहते मग त्याच्या आज खाली लय खाली व्हायली का खाली वरी व्हायली नाही असेच बरे आहे हे टॉपच आहे असा. जमलं सारा घ्या किती घागर मारे जत्रा किती घागर मारे गळ्यामध्ये. एकाला घालायचं घे हे कुठंच परीक्षेला जाता होय सोन्याची तिकडून घेऊन तिकडच नेऊन घेऊन जा चोरा. माहिती काय सांगायचं ह्याला काय माहिती ह्याला काय माहिती सोनं सोनं सगळं उचकतील ते गळा कापून टाकतील मग सोन्यावरी सोन काय ते असे कवा देतात आपल्या गावामध्ये. तिला म्हणजे 2 वर्ष झालं म्हणली बाई असे लय येत राहते त्याच्या कानामध्ये 2 वर्ष झालं मग ते म्हणली जशाला तसेच होतात. आम्ही घेतली 50लाच बरे होतं 30 100 सकाळी 100चे नंतर हे 50लाच लगे बरे याच्या खालची झुंबर टाकलेली टेन्शन म्हटलं. किती भारी भारी आहे. गुंड्या दिल्या तर सोन्याच्या वेळीच याच्या गुंड्या बी सोन्याच्या वेळीच सर्व एकदम राईटच राईट कुठे जाता लग्नाला लिहा